योगेश, तुम्ही आपल्या सोबत राहात तर उद्धव ठाकरे हे आता बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना दिसतात आणि या ठिकाणी ते अभिवादन करत आहेत। त्यांच्यासोबत संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई त्याचबरोबर चंद्रकांत खैरे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। एकीकडे अयोध्येमध्ये रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरे हे नाशिकमधील काळाराम मंदिरात दाखल झाले। त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं आणि आज देखील ज्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडत आहे आणि ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय त्या ठिकाणी देखील राम मूर्तीची पूजा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या स्थळावर दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटाचं हे राज्यव्यापी आंदोलन सुरू होत आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्याचबरोबर संजय राऊतांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। तर उद्धव ठाकरे हे आता नाशिक दौऱ्यावर आहेत। 3 दिवसीय ठाकरे गटाचं हे अधिवेशन आणि या अधिवेशनादरम्यान आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान या अधिवेशनासंदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पडझडीनंतर अधिवेशन होणं गरजेचं होतं। ते अधिवेशन खरं म्हणजे 21ला 22लाच होतं, पण ते बघताय आपण काय घडलंय आणि त्या घडामोडीमध्ये आज आहे। आजच्या अधिवेशनामधनं ऊर्जा घेऊन जातील पदाधिकारी आपल्या तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत उद्धवजींचं विजन, उद्धवजींचं मिशन काय आहे ते आम्हाला पोचवायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी इथे आलेलो आहे आम्ही। असं आहे की हे जे राज्यव्यापी अधिवेशन पार पडतंय शिवसेनेचं, हे अधिवेशन अतिशय निर्णायक होणार आहे। हे अधिवेशन उद्या 2024 साली ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी हिला बळकटी देणारं, बळ देणारं आणि शिवसेनेचं पुन्हा वर्चस्व सिद्ध होणारं अशा प्रकारचं हे अधिवेशन असणार आहे। तर उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये अधिवेशन पार पडत आहे आणि या अधिवेशनाच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील झालेलं आहे आणि त्यानंतर आता ठाकरे गटाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि यावेळी सुषमा अंधारे त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत यांची देखील भाषणं होणार आहेत। इतकंच नाही तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील या अधिवेशनामध्ये काय बोलणार हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडलेलं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण केलाय। याच अधिवेशनासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड विराट असं एक लॉंग मार्च निघालेलं आहे मुंबईच्या दिशेने। त्यांचे प्रश्न आहेत, त्याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की मराठा असतील, धनगर असतील, त्यांच्या आर्थिक ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या त्या मान्य व्हायला पाहिजेत, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे, पण इतर कोणाच्याही ताटातलं काढून न घेता किंबहुना वाटीतलंही काढून न घेता या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही आमची भूमिका आहे। तसा ठराव आम्ही नक्की मांडू। तर ध्वजारोहण पार पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या दिशेने रवाना होत आहेत आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून एकूण 4 ठराव मांडण्यात येणार आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे करून मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची चाललेली चालढकल आणि त्याच संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी ठाकरे गटाकडून आज ठराव मांडण्यात येणार आहे। तुम्ही सांभाळून घ्या मित्रांनो। तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आत्ता नुकतंच ध्वजारोहण पार पडलं। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला देखील त्यांनी पुष्पहार अर्पण केलाय। महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाच्या शिबिराला आता आमदार राजन साळवी हे देखील उपस्थित आहेत। राजन साळवी यांची कालच एसीबी कडून चौकशी पार पडली। काही दिवसांपूर्वीच साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीची छापेमारी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आज आता राजन साळवी हे ठाकरे गटाच्या अधिवेशनाला उपस्थित आहेत। ठाकरे गटाच्या शिबिराला राजन साळवी यांची हजेरी पाहायला मिळते। कालच राजन साळवी यांची एसीबी कडून चौकशी पार पडलेली आहे। 3.5 कोटींची बेनामी संपत्ती या संदर्भात राजन साळवी यांची नुकतीच एसीबी कडून चौकशी झालेली आहे आणि त्यानंतर आज राजन साळवी हे आता नाशिकमधील ठाकरे गटाच्या
अधिवेशनासाठी उपस्थित आहेत। कालच्या एसीबी चौकशीनंतर आमदार राजन साळवी आज शिबिराला हजर आहेत। राजन साळवी यांची कालच एसीबी कडून चौकशी झाली आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। राजन साळवी यांचं स्वागत एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी केलेलं आहे। एसीबी चौकशीनंतर आज राजन साळवी हे अधिवेशनामध्ये दाखल झाले।